गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न बोलता हिंदी बोलण्याचा आग्रह केल्यामुळे मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। नाशिकच्या शरणपूर या रोडवरील फिजिक्सवाल्या क्लासमधील हा प्रकार समोर आलाय। मराठीत बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनरलेस असल्याचं हिणवलं जात असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे मनसैनिकांनी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप दिलाय आणि मनसेनं आंदोलनही केलंय। त्यानंतर 8 दिवसात सर्व मराठी शिक्षक भरती करणार असल्याचं खासगी क्लास व्यवस्थापनानं आश्वासन दिलंय। इथे सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत, एकही मराठी शिक्षक या क्लासमध्ये अवेलेबल नाहीये। तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जे मराठी मुलं आहेत यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काही यांना भेटत नाही का? सर्व परप्रांतीय एक पण मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही। तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो। पुढच्या 8 दिवसात यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास भरून टाकू। पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचा आमिष दाखवत तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी 8 जणांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। पुण्यातील हडपसर मगरपट्टा भागातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांनी फोन केला। विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांना देशातील 7 विविध बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तयार केलं आणि चांगला परतावा मिळेल असं आमिषही दाखवलं। या आमिषाला बळी पडत त्यांनी 22 कोटी रुपये गमावले। ग्रुप मधल्या लोकांना त्यांनी संपर्क साधला, मेसेज केले। त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की समोरची व्यक्ती आणखीन पैसे मागत आहे, परंतु रक्कम देण्यासाठी नव्हती किंवा टॅक्स देण्यासाठी नव्हता। तर त्यामुळे वेळोवेळी विनंती केल्यावर समोरच्या व्यक्तीने हे फोन स्विच ऑफ करून ठेवलेले होते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शंका आली आणि ते जेव्हा सायबर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही सांगितलं की ही तुमची शुद्ध फसवणूक आहे आणि मग आम्ही NCRB पोर्टलवर त्यांची तात्काळ तक्रार नोंदवून घेतली। पुण्याच्या वाघोलीत एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। JSPM कॉलेजजवळील बैठक कॅफेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला कारमधून आलेल्या तरुणांनी अचानकपणे मारहाणीला सुरुवात केली आहे। या मारहाणीची घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा टोळक्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते आहे। लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राहुल गांधींनी लोकसभेतील आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा संबंध सध्या चर्चेत असलेल्या एप्स्टीन फाईल्सशी जोडलाय। दरम्यान पुरी यांनी राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिलंय। एप्स्टीनला 3 ते 4 वेळेस भेटलो, तेही शिष्टमंडळासोबत, असं पुरी यांनी म्हटलंय। I was Secretary General of something called the Independent Commission on Multilateralism. My boss in the IPI, Mr. Terry Rod Larson, was the person who knew this particular infamous person, Mr. Epstein. And it is as part of a delegation of the IPI or the ICM that I met Mr. Epstein on a few occasions, 3 or maximum 4. The Epstein files are about charges that he had an island. My interaction has got nothing to do with that. प्रदर्शित होणाऱ्या ओ रोमियो या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे। अभिनेता शाहिद कपूरनं चित्रपटात अंडरवर्ल्डशी संबंधित हुसेन उस्तार याची भूमिका साकारली आहे। मात्र चित्रपटात त्यांची गँगस्टर म्हणून चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्या मुलीनं प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे। यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानं याचिका फेटाळली होती आणि त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। T20 विश्वचषकात आज भारताचा सामना दुबळ्या नामिबियाशी होतोय। राजधानी दिल्लीमधल्या अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ भिडतील। टीम इंडियाच्या अंतिम 11 जणांच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे, कारण सलामीवीर अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता आहे। अभिषेकला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तर पहिल्या सामन्यात टीम इंडियानं USA वर 29 धावांनी विजय मिळवला होता। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात प्रज्ञासोबत 8चे अपडेट्स। कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा।